नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणेकरांना करवाढ लादू नका. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आयुक्तांकडे साकडे. सध्या संबंध देशात महागाईचा आगडो मुसळला आहे. अशा स्थितीत ठाणे महानगरपालिकेकडून आगामी अर्थसंकल्पात करवाढ केल्यास महागाईने पिचलेल्या ठाणेकरांचे कंबरडेच मोडेल. त्यामुळे अर्थसंकल्पात करवाढ करू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने केली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, हॉकर सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष महेंद्र पवार यांच्या शिष्टमंडळाने आज ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार सध्या देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. धान्यापासून इंधनापर्यंत सर्वच बाबी प्रचंड महाग झाल्या आहेत. या महागाईमुळे सामान्य नागरिकांना जगणे नकोसे झाले आहे. ठाणेकर नागरिकही या महागाईच्या फेऱ्यातून सुटलेले नाहीत. कोरोनानंतर अनेकांच्या उत्पन्नावरती मर्यादा आलेल्या आहेत. उत्पन्नाला मर्यादा आलेल्या असताना महागाई मात्र अमर्याद वाढत आहे. अशा स्थितीमध्ये नव्याने करवाढ झाली तर सामान्य ठाणेकरांचे कंबरडे मोडेल. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात मालमत्ता, पाणी इत्यादी करांमध्ये तसेच TMTच्या तिकीट दरांमध्ये वाढ करू नये अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान सुहास देसाई यांनी ठाणेकरांना अधिकची आर्थिक झळ सोसावी लागू नये यासाठी आयुक्तांना करवाढ न करण्याची विनंती केली आहे. आयुक्तांनीही त्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी भेटून आम्ही आज कमिशनर साहेबांना निवेदन दिलं की आता नुकतीच अर्थसंकल्पाची त्यांची बैठक होणार आहे. ठाण्यात बऱ्याच ठिकाणी कोटीच्या कोटी उड्डाणं चालू आहेत. मग जी नको असली ती उड्डाणं पण चालू आहेत. चांगले रोड दोन छापडी गेले, खोदायचे, कॉन्क्रीट करायचे आणि शेवटी ह्याचा आज परिस्थिती अशी चालू आहे सगळ्या महाराष्ट्रात सगळीकडे की सगळ्या महापालिका ठप्प झालेल्या आहेत. आणि मग ह्याचा ही लोक वसुली कुठनं करणार तर लोकांच्या करातनं. तर आमचं म्हणणं एकच होतं की तुम्हाला हवे ते करा, आम्हाला त्याबद्दल म्हणणं नाही. हवे ते सुशोभीकरण करा, तुम्ही 150-200 कोटी लायटिंगला खर्च करा, तुम्ही रंगरंगोटीवर खर्च करा, नको ठिकाणी असले ब्रिज बनवा, काय पण करा. फक्त सर्वसामान्य जनता खर्चामध्ये आधीच भरली आहे. तर ते पेट्रोलचे दर असू दे, तेलाचे दर असू दे, अगदी तांदूळ गव्हापासून कांद्यापर्यंत सगळ्याचे दर असू दे, सगळे भरकटलेले आहेत. एक ठिकाणी शेतकरी उग्र आंदोलन करतायत आणि अशा तुम्ही करवाढ करून ठाणेकर जनतेला कुठेही वेठीस धरू नये याची एक विनंती करायला आम्ही गेलो होतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा किंबहुना त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाअंतर्गत धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत कळवा, मुंब्रा, दिवा विभागातील एकूण 2787 पात्र महिलांना शिवणयंत्र व घरघंटीचे प्रातिनिधिक स्वरूपातील वाटप खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने व महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार यंत्रसामुग्री वाटप योजनेचा कार्यक्रम खारेगाव नाका येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह माजी महापौर नरेश मस्के, मीनाक्षी शिंदे, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त वर्षा दीक्षित, माजी स्थायी समिती सभापती गोपाळ लांडगे, माजी उपमहापौर रमाकांत मडवी, अशोक भोईर, माजी नगरसेवक उमेश पाटील, राजेंद्र साप्ते, राजन किणे, दर्शना म्हात्रे, मंगल कळंबे, पूजा करसुळे, जितेंद्र पाटील, अमर पाटील, अनिता किने, दीपाली भगत, अनिता गौरी, प्रियांका पाटील, विजया लासे, लता पाटील, महिला व बालकल्याण अधिकारी दयानंद गुंडप, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे तसेच मोठ्या संख्येने नागरिकही येथे उपस्थित होते. आजचा देखील हा कार्यक्रम जो आहे हा महिलांसाठी जे आहे, महिला सक्षमीकरण करण्यासाठी जे आहे, हे यासाठी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आणलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमाने आपल्यासारख्या तमाम महिलांना जे आहे एक स्वयंरोजगाराचं साधन जे आहे या मशीनच्या रूपाने आणि घरघंटीच्या रूपाने जे आहे ते या ठिकाणी मिळेल. आणि त्याचबरोबर आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो मस्के साहेब, पुढच्या 3 तारखेला आपण या ठिकाणी शासन आपल्या दारी हा कार्यक्रमाच्या अंतर्गत जे आहे हे लोकांना या ठिकाणी नोंदणी करून आपण घेतली होती, लाभार्थ्यांची नोंदणी करून घेतली होती. आणि या कल्याण लोकसभेमध्ये या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे हे 78,000 लाभार्थी जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी सापडलेले आहेत. त्यांना वितरण जे आहे हे येत्या 3 तारखेला आपण करणार आहे. याच्या अगोदर 20,000 लोकांना मी शासन आपल्या दारी या कार्यक्रमांच्या अंतर्गत अगोदरच जे आहे हे त्या ठिकाणी वितरण जे आहे सामुग्रीचं त्या ठिकाणी केलेलं आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी भाईंदर ते वसई रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे. या रोरो सेवेचा शुभारंभ भाईंदर जेट्टी येथे खासदार राजन विचारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण जंगम, अजित गंडोली, शेखर पाटील, जिल्हा संघटक स्नेहल सावंत, उपजिल्हा संघटक प्राची पाटील, शहर संघटक तेजस्वी पाटील, त्याचबरोबर इतर शिवसेनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. या रोरो मार्गामुळे मीरा भाईंदर वासियांना हा सुखकर प्रवास सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी खासदार राजन विचारे यांचे आभार देखील मानले आहेत. मीरा भाईंदरमधील नागरिकांना वसई येथे 40 किलोमीटरचा 1.5 तासाचा प्रवास करावा लागत होता. त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या प्रदूषणास आळा बसेल, तसेच इंधनाचीही बचत होईल. हाच प्रवास आता भाईंदर ते वसई 3.5 किलोमीटरचा जलमार्ग प्रवास 15 ते 20 मिनिटांचा असणार आहे. हा सुखकर प्रवास होत असल्याने नागरिक व पर्यटन प्रेमी या रोरोच्या सेवेचा अधिकचा फायदा घेतील, असे खासदार राजन विचारे यांनी म्हटले आहे. ही रोरो सेवा हे जे साक्षीदार मला वाटतं सर्व मीडियावाले आहेत, कारण तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या ठिकाणी गेले 5-6 वर्षापासून या ठिकाणी आपण पाहणी करतो आहे. 2014ला जेव्हा मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ही संबंध वाहतूक कोंडी लक्षात घेता
आज या ठिकाणी आपण वॉटरवेज असायला पाहिजे आणि म्हणून आपण एक प्रेझेंटेशन महापालिका आयुक्त जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदरणीय केंद्रीय मंत्री त्यावेळचे गडकरी साहेब ह्यांच्याकडे आम्ही संपूर्ण 5 महापालिका वसई, मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि ह्या सर्व महापालिकेला अनुसरून या ठिकाणी कशा पद्धतीने ह्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी आम्ही सादर केलं आणि गडकरी साहेबांनी मला वाटतं त्या संबंध प्रेझेंटेशन बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं की या सर्व काम तुमचं आम्ही घेऊ, कारण या वॉटरवेज तयार करण्याचं काम मला वाटतं आम्ही सर्व देशामध्ये घेतो आहे आणि ही सुद्धा तुमची मंजूर करू. आणि मग त्यावेळेला या सर्व जेटी मंजूर केल्या. सुरुवातीला 12 जेटी होत्या, त्यानंतर मग दुसरे मंत्री आले, गडकरीनंतर मांडविया साहेब आले आणि त्यांच्याकडे सुद्धा आम्ही ते प्रेझेंटेशन दाखवलं आणि त्यानंतर ह्या संबंध ह्या पहिल्या टप्प्यामध्ये या भाईंदरच्या जेटीचं काम या ठिकाणी घेतलं होतं. परंतु हे काम करत असताना मला वाटतं भाईंदरची जेटी CRZ आणि इतर सर्व परमिशन आपल्याला मिळाल्या, परंतु वसईची जी जेटी त्या ठिकाणी होणार होती त्या ठिकाणी भरपूर अशा अडचणी होत्या. त्यामध्ये CRZची अडचण होती, ती परमिशन देत नव्हते कारण ती साईड चुकीची होती आणि म्हणून मग त्यावेळेला आपण त्या ह्याची मागणी केली त्यावेळेला की ही साईड चेंज करून द्या आणि त्यावेळेला आपण ती साईड चेंज केली. त्यानंतर परत एकदा परमिशन CRZची आपण घेतली आणि ते काम सुरू व्हायला जवळजवळ 2-2.5 वर्ष लागले. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाण्यात काही भागामध्ये पाणी नाही. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजीवाडा, मानपाडा व वागळे भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत 12वी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते शळी टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे गुरुवार 22 फेब्रुवारी 2024 रात्री 12 ते शुक्रवार 23 फेब्रुवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत तब्बल 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सदर शटडाऊन कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालसा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतरही पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे. तसेच सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी.
ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.